महत्वाचा या इतिहासामध्ये असे काही दिवस बघायला मिळतात दायकांनो, की ते दिवस तुम्ही आम्हाला सर्वांना आठवणीत असतात, परंतु काही असे दिवस असतात की त्या दिवसाला आपण कुठेतरी आपलं ऋण फेडता येईल. ते म्हणजे आजचा दिवस, आषाढी पौर्णिमेचा दिवस. इतिहासात अतिशय महत्वाची पौर्णिमा म्हणून समजली जाते. आता प्रत्येक पौर्णिमा असो की प्रत्येक पौर्णिमेचा 7वा दिवस असो, मग ती अष्टमी असो, मग अमावस्या असो, मग अमावस्या अष्टमी असो, म्हणजे जे जे काही या पौर्णिमेच्या पर्वावर, या अमावस्येच्या पर्वावर, या अष्टमीच्या पर्वावर जे जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर या आषाढी पौर्णिमेच्या पर्वावर तुम्ही आम्ही सर्वजण इथपर्यंत जमला आहात. असं वाटत होतं सकाळपासून वातावरण जाम खूप पावसाचं होतं, दायक दायिका येतील की नाही, परंतु ज्या ज्या दायकांचे संकल्प अतिशय परिपक्व असतात, किंवा काही दायक दायिका संकल्प करूनच येत असतात, काही दायक दायिका म्हणा संकल्प करून जन्माला येत असतात, तर म्हणून आजच्या या दिवसाला, या आषाढी पौर्णिमेच्या पर्वावर तुम्ही सर्व उपासक आणि उपासिका इथपर्यंत जमला आहात, आला आहात. आजचा दिवस म्हणजे अतिशय महत्वाचा. आम्ही जेव्हा जेव्हा धम्माचं वाचन करतो, काही पौर्णिमा एकदम जेव्हा गहन अभ्यास करतो, तेव्हा जसं माघ पौर्णिमा म्हणा, कि मग फाल्गुन पौर्णिमा म्हणा, कि मग वैशाख पौर्णिमा म्हणा, ह्या जेव्हा जेव्हा पौर्णिमेचा अभ्यास करतो, तर असं वाटतंय की इतिहासाच्या कुठेतरी बुद्धाच्या कालखंडात आपण जात असतो असं वाटतंय. तर सर्वात आधी मी थोडंसं, माझ्याकडे वेळ कमी आहे, कारण पावसाचं असल्यामुळे आम्हाला आवरावर करायला जाम उशीर झाला, परंतु मला वाटलं की भंतेजी आता डायरेक्ट भंतेजींचं सुरू करूया. तर भंतेजींची अनुमती मिळाली की जाऊन सुरू करा, मी थोड्या वेळाने सुरू करेन. तर म्हणून त्या निमित्ताने, नाहीतर मुळात भंतेजींनाच धम्मदेशना आपण द्यायचं ठरवलं होतं. पण तरी असो, आजचा जो दिवस आहे दायकांनो, अतिशय महत्वाचा दिवस. या दिवसाला जर तुम्ही विचार केला, आषाढी पौर्णिमा, त्याला आपण पालीमध्ये आषाढो सुद्धा म्हणतो, आषाढो. आता अनेक लोक बघा, जेव्हा गहन जेव्हा वाचन करतो तेव्हा लक्षात असलं पाहिजे तुमच्या, की हा जो दिवस आहे, हे जी आषाढी पौर्णिमा आहे, असंख्य असंख्य गोष्टी घडल्यात बुद्धाच्या काळात, आणि बुद्धाच्या काळाच्या आधी सुद्धा ही आषाढी पौर्णिमा. परंतु ही जे आषाढी पौर्णिमा आहे, या आषाढी पौर्णिमेला पहिलं अनेक लोकांना माहिती असेल, अनेक दायकांना माहिती असेल, पण या आषाढी पौर्णिमेला सुद्धा सिद्धार्थ गौतमाच्या वडिलाचा सुद्धा जन्म झाला होता. सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांचा जन्म म्हणजे शुद्ध धनाचा जन्म याच दिवसाला झाला. तो दिवस म्हणजे ही आषाढी पौर्णिमा. आषाढी पौर्णिमा आम्ही एकदा थोडस अभ्यास करत होतो. अभ्यास करता करता आम्ही इसवी सन पूर्व 563च्या दरम्यान आम्ही वार काढत बसलो. आमचे गणितच जाम चुकले. पण काही काही गणित सापडले की भगवान बुद्धाला कोणत्या दिवसाला, म्हणजे सोमवार, मंगळवार, रविवार, बुधवार, कोणत्याला बुद्धत्व प्राप्त केलं. आम्ही इथपर्यंत थोडस गेलो होतो. कधी कधी चुकू शकतो, पण
ही आषाढी पौर्णिमा, या आषाढी पौर्णिमेला राजा शुद्धोधनाचा जन्म झाला. इसवी सन पूर्व 603 ला राजा शुद्धोधनाचा जन्म झाला. आता जन्म झाला तर तुम्हाला माहितच असेल त्यांचे आई बाबा कोण आहे. कोण आहे शुद्धोधनाच्या आईचं नाव? सिनहू. शुद्धोधनाच्या वडिलांचं नाव, त्याच्या आईचं नाव कच्चनाशी. आणि तुम्ही म्हणाल सिनहूच्या वडिलांचं नाव काय भंतेजी? तर जयसिंग. तर सिनहू हे शुद्धोधनाच्या वडिलांचं नाव होतं आणि त्यांच्या आईचं नाव कच्चनाशी. आणि 5 भाऊ होते, 2 बहिणी होत्या, अमिता आणि प्रमिता. शुद्धोधन, शाक्योधन, गौर्योधन, अमितोधन, शुक्लोधन असे 5 भाऊ होते आणि 2 बहिणी होत्या. आणि राजा शुद्धोधन जे आहेत हे त्या कुटुंबामधले मोठे होते. त्या 5ही भावांमध्ये 4ही भावांपेक्षा ते मोठे होते शुद्धोधन. आणि अमिता प्रमिता सुद्धा लहान होत्या बहिणी. तर ही जी आषाढी पौर्णिमा जी आहे, या आषाढी पौर्णिमेलाच राजा शुद्धोधनाचा काय झाला? जन्म झाला. आषाढी पौर्णिमा. आणि परिनिर्वाण केव्हा झालं? इसवी सन पूर्व 523 ला. इसवी सन पूर्व 523 ला सिद्धार्थ, ज्यावेळेस सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले त्यावेळेस सुद्धा हे होते. आणि मग बुद्धवाणी ऐकून म्हणजे धम्मदेसना बुद्धांची वाणी ऐकून धम्म श्रवण करत हे राजा शुद्धोधन इसवी सन पूर्व 523 ला काय झाले? निर्वाणाचा साक्षात्कार केला. परिनिर्वाण झाले. निर्वाणाचा साक्षात्कार केला तो म्हणजे इसवी सन पूर्व 523 ला. आता बघा दायकांनो, हा एक दिवस जेव्हा या आषाढी पौर्णिमेचं आपण वाचन करतो, हाच तो दिवस होता आषाढी पौर्णिमेचा. याच दिवसाला भगवान सम्यक संबुद्धांनी आपल्या आईला धम्म सांगण्यासाठी तुषिता देवलोकामध्ये जाऊन ते धम्म सांगतात. म्हणजे 7वा वर्षवास जो आहे आपल्या आईसाठी सुद्धा सिद्धार्थ गौतमाने आपल्या आईसाठी या आषाढी पौर्णिमेलाच केला. म्हणजे इथे वडिलाचा तर जन्म झाला. सांगण्याचा तात्पर्य असा की एखाद्या बोधिसत्वाला एखादी आई वडील जर जन्म देत असेल तर ते आई वडीलही सुद्धा अनेक जीवनाच्या पारमिता असतात. ते काही साधारण नसतात. सांगण्याचा तात्पर्य असा. म्हणजे सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध आणि भगवंतांनी सुद्धा 7वा वर्षवास जो आहे, हा 7वा वर्षवास आपल्या आईच्या कल्याणाकरिता, म्हणजे माझ्या आईला सद्धम्म मिळालाच पाहिजे. कारण कोणतेही सम्यक संबुद्ध असो, ककुसंद, कोनागमन, काश्यप, मग ते सर्णंकर बुद्ध, तर्णंकर, मेधनकर, दीपंकर बुद्धापासून घ्या, प्रत्येक जेव्हा जे हे बुद्ध असतात ना, हे बुद्ध जेव्हाही आपल्या आईच्या गर्भातून बाहेर येतात, बोधिसत्व येतात आपल्या आईच्या गर्भातून, तेव्हा त्यांची आई 7 दिवसातच आपलं शरीर त्यागते. कोणत्याच बोधिसत्वाची आई 8वा दिवस काढत नाही. हा क्रायटेरिया आहे. तुम्ही म्हणाल भक्तजी हे सर्वांच्याच बाबतीत होईल का? नाही. हे फक्त जे होणारे सम्यक संबुद्ध असतील त्यांच्याच बाबतीत आणि चक्रवर्ती सम्राट असतील त्यांच्याच बाबतीत ही बाजू समजायला येते. हीच बाजू त्यांच्या बाबतीत होत असते. पुन्हा
तुमच्या माहितीसाठी या आषाढी पौर्णिमा हाच तो पौर्णिमेचा दिवस आहे की याच आषाढी पौर्णिमेला महामायेला स्वप्न सुद्धा याच दिवसाला आलं आणि याच दिवसाला महामायेच्या गर्भ थांबला. म्हणजे या आषाढी पौर्णिमेला या कपिल वस्तूमध्ये गर्भमंगल विधी म्हणून साजरा केला जातो. म्हणजे गर्भमंगल दिन म्हणून सुद्धा साजरा केला जाते दायकांनो. म्हणजे हाच तो, म्हणजे आपण म्हणतो ना की सिद्धार्थ गौतमाचा जन्म कधी, अरे चित्त आपल्या आईच्या, एखादी आई निवडली आणि आईच्या गर्भामध्ये एखादी चित्त प्रतिसंधी झालं असेल तर तेव्हाच या बाळाचा जन्म होईल की नाही. तसंच हे जे सिद्धार्थ गौतम हा जो दिवस होता आषाढी पौर्णिमेला महामायेला, याच दिवसाला ते श्वेतकेतून पांढऱ्या हत्तीचं स्वप्न पडते महामायेला याच दिवसाला. आणि याच दिवसाला जेव्हा स्वप्न पडते आणि तो पांढरा हत्ती म्हणतो, अगं माते, मी या पृथ्वी तलावर, या भूतलावर मी माझा शेवटचा जन्म घेऊ इच्छितो, तू माझी माता बनण्यास तयार आहेस का. ज्या वेळेस हे स्वप्न पडतात त्यावेळेस असंख्य लोक, म्हणजे महामायेला असंख्य, म्हणजे जसं काय जणू काय सत्यता दिसत आहे. स्वप्न म्हणत आहेत पण ती सत्यता दिसत आहे. अनेक लोक येत आहेत, अनेक लोक पुष्पांनी त्यांचं स्वागत करत आहेत महामायेचं, अनेक ढोल ताशे वाजत आहेत, अनेक लोक तो उत्साह खूप नव्या गुण्या गोविंदानं करत आहेत. आणि जेव्हा हे सकाळचं, हे रात्रीचं, हे जेव्हा स्वप्न पडते तेव्हा ही महामाया आपल्या म्हणजे शुद्धधनांना ही सांगते. आणि शुद्धधनांनी मग विचारपूस करतात. काही लोक असतात, काही संन्यासी बंधू असतात, त्यांच्याकडे जाऊन जेव्हा विचारणी करतात तेव्हा लक्षात येते, एक गोष्ट लक्षात येते की ते सांगतात की हा जो दिवस आहे या दिवसाला गर्भमंगल दिवस, म्हणजे गर्भ थांबलेला आहे महामायेचा, म्हणून आजचा जो दिवस आहे हा गर्भमंगल विधीचा दिवस आहे. आणि म्हणून याच आषाढी पौर्णिमेला सुद्धा महामायेला स्वप्न सुद्धा पडतात. म्हणून गर्भमंगल. मग गर्भमंगल आपण कसं करतो, आपल्या भगिनींना आपण कसं 7वा महिना आपल्याकडे ती पद्धत आहे हा ना. तर कधी कधी काही लोक म्हणजे बुद्धाच्या कालखंडात हा सण जो आहे गर्भमंगल विधीचा 7 दिवस साजरा करायची. आपल्याला काय वाटते, जाऊ द्या ना, भरतीची कायले पैसे जास्त खर्च करायचे, एकाच दिवसात खाऊ पिऊ देऊन टाकायचं ना, मोकळं करायचं, 7 दिवस कोण लोकांना चारत बसत, म्हणून शॉर्टकट मध्ये आपण निपटवून टाकायचं. हो, तर म्हणून आपण ते करून घेतो. परंतु बुद्धाच्या कालखंडात अजूनही मी पारंपरिक देशात बघतो. माझ्यासोबत मागच्या वर्षी आम्ही जेव्हा बांगलादेशाला गेलो होतो त्यावेळेस एक उपासिका होती. त्या आई बहुतेक त्या गेडामाईला माहित असतील, त्या होत्या. एक उपासिका होती. त्या उपासिकेंना त्यांना छोटस बाळ झालं, मुलगी झाली होती आणि त्यांना काहीतरी दान द्यायचं होतं मुलगी झाली तर. आणि बघितलं तर आता आम्ही काय तिथे थांबलोच नाही, आम्ही फिरत होतो इकडून इकडे. तर ते लोक ऍटो करून एवढ्या सारे केळी आणल्यात ते ऍटो भर, आणि एवढ्या मोठ्या मी म्हणलं उचल नाही होत नाही बाप्पा. मग मी विचारलं की का बरं तुम्ही हे करत आहात. तर तेव्हा त्या उपासिका सांगत होती, त्या उपासक म्हणतात की म्हणते
आम्हाला मुलगी झाली, म्हणून आम्ही त्या मुलगी झाली तर प्रथम आम्ही काय करायला पाहिजे, तर म्हणून आम्ही कुशल कर्म संपत, म्हणून आम्ही सकाळपासून तुमची वाट बघतो आहे. आणि मग ते त्यांनी खूप सारे फळं खूप सारे काही वस्तू त्यांनी ते दान दिले. आणि म्हणून ते जेव्हा त्यांनी दान केले तर लक्षात आलं की कशी त्या दायकांची चेतना, म्हणजे पारंपरिक देशात अजून सुद्धा या गर्भमंगल विधीच्या दरम्यान खूप 7-7 दिवस उत्तम पद्धतीने तो कार्यक्रम साजरा करतात. आता 7 दिवस असं नसते की फक्त जेवण, प्रत्येक दिवसाला कोणत्या दिवसाला सूत्रपाठ ऐकतात, तर कोणत्या दिवसाला धम्मश्रवण करतात, तर कोणत्या दिवसाला तर धम्मश्रवण केल्यानंतर कोणकोणत्या दिवसाला 28 बुद्धांची वंदना करतात, कोणती शिवलिबंतेची वंदना करतात. असे 7-7 दिवस ते आपला गर्भमंगल जीवन कसं जगता येईल त्यासाठी अनेक दायक दायिका बुद्धाच्या कालखंडात सुद्धा हे करत असतात. पुन्हा आजचा जो दिवस आहे हा दिवस तर अतिशय महत्वाचा. ज्यावेळेस तथागत सम्यक संबुद्धाला वैशाख पौर्णिमेला ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त झाले, अनेक लोक म्हणतात आजचा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिवस. धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणजे या वैशाख पौर्णिमेपर्यंत ठीक आहे, परंतु आज अनेक लोक म्हणतात गुरुपौर्णिमा सुद्धा म्हणतात. आपण म्हणतो ना गुरुपौर्णिमा, पण या शब्दाचं तर थोडस हे झालं. पण आपण जर बघितलं तर याच दिवसाला पहिल्यांदा हे पाचही जे परिव्राजक होते ना बुद्धाच्या कालखंडात, हे पाचही परिव्राजकांना उत्तम मार्गदर्शन करणारा गुरु जर मिळाला असेल तर तो याच दिवसाला मिळाला. ते म्हणजे आषाढी पौर्णिमा. ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमाला वैशाख पौर्णिमेला बुद्धत्व प्राप्त झालं आणि बुद्धत्व प्राप्त करून आलार कलाम आणि उदकराम तुत्त त्यांनी 7वं 8वं ध्यान शिकवलं. त्यांच्याकडे जाऊन मी सद्धम्म सांगतो, तर बघितलं काय, तर दोघांची पण मरून जातात दोघे पण. मग हे दोघे पण हुकून जातात, म्हणजे या दोघांना काही सद्धम्म सांगायला मिळत नाही. पण हे जे गोष्ट आहे त्यांच्यासोबत जे 5 परिव्राजक आहे, हे 5 परिव्राजक बुद्धाच्या सोबत म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या सोबत जेव्हा होते तेव्हा ते एकदम ज्यावेळेस ते होते त्यावेळेस ते सोबतच राहायचे. आणि ज्यावेळेस सुजातानी खीर दान दिली आणि ती बोधिसत्वाने स्वीकार केली, तर या सिद्धार्थ गौतमानी आपलं शील जे आहे ते उद्ध्वस्त केलं असा आरोप लावून हे पाचही परिव्राजक अगदी आपली वाटचाल वेगवेगळ्या बाजूने करायला सुरुवात केली. त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाला म्हटलं, अरे महाश्रमण, तुम्ही तर तुमचं शील उद्ध्वस्त केलं आहे, आता आम्ही काय तुमच्यासोबत राहू शकत नाही आणि म्हणून आम्ही 5ही लोक आमच्या बाजूने जातो. मग सिद्धार्थ गौतमाने ते खीर जे घेतली त्या खिरीचे 49 घास केले आणि 49 घास करून ते खीर जेव्हा सेवन केली आणि सेवन करून ते बोधिसत्वाला शेवटचं भोजन जे सुजाताने दान दिली. आता सुजाता म्हटलं तर यादव कुटुंब, यादव घराण्यातली, म्हणून तिच्याकडे खूप जास्त गायी होत्या, खूप जास्त गायी होत्या. आणि आपल्या
महाराष्ट्रातले जाधव, हे यादव आणि जाधव हे एकच आहे, फक्त इकडून जाधव केलं परंतु तिकडे यादव आहे. तर हे सुद्धा सुजाताने ज्यावेळेस खीरदान दिली, खीरदान घेतल्यानंतर जेव्हा सम्यक संकल्प केला की आता काही होऊन जाऊ द्या, म्हणजे नदी काश्यप पासून, नदी काश्यप उर्मिला काश्यप आणि गया काश्यप, सिद्धार्थ गौतम गया काश्यपला गेले आणि तिथे जाऊन त्या गयाला जाऊन त्या बोधिवृक्षाला कडे जाऊन फक्त बसलेत आणि संकल्प केला की आता काही होऊन जाऊ द्या, मी अजिबात एक क्षणाचा विलंब न करता मी अजिबात मुक्तीची अवस्था प्राप्त करत नाही, तोपर्यंत मी अजिबात इथून मी उठणार नाही, असा सम्यक संकल्प केला. आणि सम्यक संकल्प जसा केला, लक्षात असू द्या की 7 सप्ताह त्यांनी एकेका ठिकाणी घालवलेत आणि दुःख मुक्तीचा मार्गाचं संशोधन केलं. त्यावेळेस सिद्धार्थ गौतम बोधिसत्व हे सम्यक संबुद्ध बनले, तेव्हा ते म्हणतात की मी हा धम्म कोणाला सांगावं. सर्वात आधी तर त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की हा धम्म मी कोणाला सांगू की नाही, आणि मी जर सांगितला तर तो कोणाला बरोबर गवसेल की नाही, आणि जर समजा गवसला तर तो अचूक पद्धतीने त्यांना प्रकाशित करता येईल का, असे प्रश्नचिन्ह सिद्धार्थ भगवान सम्यक संबुद्धाच्या चित्तात उत्पन्न होते. मग भगवान बुद्धाने विचार केला, अरे मला ज्यांनी ध्यान शिकवलं उदकराम पुत्र, मी त्यांना आलार कलाम, मी त्यांना आदि धम्म सांगतो, जेणेकरून त्यांनी मला पहिलं ध्यान शिकवलं, 8वं ध्यान शिकवलं, तर मी सुद्धा कमीत कमी त्यांना. आणि बघतात काय माहिती मिळते की या दोघांचंही निधन झालं. आणि मग करायचं कसं, मग मी सांगू तर सांगू कोणाला. मग भगवान बुद्धाला करुणा उत्पन्न होते आणि भगवान बुद्ध बघतात की माझ्यासोबत राहणारे जे 5 परिव्राजक आहे, मी यांना सद्धम्म सांगितलं पाहिजे. आणि जेव्हा सिद्धार्थ सम्यक संबुद्ध बघतात की हे 5 परिव्राजक कुठे आहेत, तर सिद्धार्थ गौतमाला दिसते की हे 5 परिव्राजक मृगदाय वनामध्ये सारनाथच्या ठिकाणी ते जाऊन तपश्चर्या करत आहेत. आणि जेव्हा सिद्धार्थ सम्यक संबुद्ध पायदळ प्रवास करता करता, म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेच्या नंतर सिद्धार्थ, म्हणजे वैशाख पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेनंतर म्हणजे अमावस्याच्या दरम्यान सिद्धार्थ सम्यक संबुद्ध ह्या सारनाथच्या दिशेने वाटचाल करतात. तेव्हा वाटचाल करत असताना सिद्धार्थ सम्यक संबुद्ध बघतात काय, त्यांना दुरूनच हे 5ही परिव्राजक आढळतात. कोणकोणते जे कौंडिन्य, वत्प, महानाम, अश्वजित आणि बद्य, असे 5 परिव्राजक. कौंडिन्य, अश्वजित, महानाम, बद्य आणि अश्वजित. म्हणलं ना, अश्वजित सांगितलं ना, कोणतं सुटलं, कौंडिन्य बद्य. या इतिहासात तुम्ही सर्वाले विसरलं तरी चालेल, पण कौंडिन्य भंतेजी नाही विसरता येत. सर्वात खतरनाक, हो सर्वात खतरनाक, तुमच्या एवढे नाही म्हणा, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक आहात, पण हो कौंडिन्य भंतेजी पेक्षा तुम्ही काय खूप जास्त आहात. कौंडिन्य भंते तेवढे नव्हते. जसं सिद्धार्थ सम्यक संबुद्ध ज्यावेळेस सर्वात आधी या 5ही परिव्राजकांच्या लक्षांपैकी सर्वात पहिलं लक्ष जाते कोणाचं, अश्वजित भंतेजींचं. ज्या वेळेस अश्वजित भंतेजींचं लक्ष जाते, अरे तो बघा आपलं शील तोडलेलं होतं, तो महाश्रमण गौतम तो येत आहे. तर महानाम काय म्हणतात, कोणी त्याला बसण्यासाठी आसन द्यायचं नाही बरं का म्हणतात. तर हे 4ही लोक म्हणतात हो ठीक आहे म्हणतात.
मग कोणी म्हणतात, मग भद्दीय म्हणतात, कोणी त्यांचं पात्र वगैरे कोणी पकडायचं नाही म्हणतात. हे चारही म्हणतात ठीक आहे म्हणतात. अश्वजित म्हणतात कोणी पाय धुवायला पाणी नाही द्यायचं म्हणतात. हो म्हणतात ठीक आहे. कौंडिन्य भंतेजी म्हणतात बसायलाच जागा नाही द्यायची म्हणतात. हो म्हणतात होय म्हणतात. चारही लोक म्हणतात हो म्हणतात. ठीक आहे म्हणतात. असं करता करता बघा काय होते, बुद्ध असतात. या बुद्धांची तुम्ही आम्ही सर्वांनी जर थोडाफार का होईना व्याख्या जरी केली तरी आपल्या या शब्दात बुद्धाची व्याख्या बसत नाही. कारण एवढे शब्द आपले मागासलेले आहेत. म्हणून ज्या वेळेस सिद्धार्थ सम्यक संबुद्ध जसजसे या मृगदाय वनाकडे येत होते आणि येता येता हळूहळू सर्वांच्या चित्ताच्या चेतना बदलत होत्या. हे बुद्धाच्याच बाबतीत होत असते. ज्या ज्या ठिकाणी बुद्ध असतात ना त्या त्या ठिकाणी त्या प्रिमायसेस मध्ये त्या याच्यामध्ये अनेक लोक तेजस्वी सुद्धा असतात. अनेक लोक अनेक पुण्यपारमिता घेऊन जन्माला येत असतात. तर जसे जसे हे सिद्धार्थ भगवान सम्यक संबुद्ध जसे जवळ येत होते, जो म्हणणारा होता की कोणी त्यांचं भिक्षापत्र कोणी पकडणार नाही, तर सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध 100 मीटर वरून जसे दिसले हे पटकन गेले धावत गेले आणि पहिले त्या बुद्धांचं पात्र पकडलं. त्याच्यातून हे चारही जे होते हे चारही लोक एकामेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. आणि जसं ते तोंडाकडे पाहायला लागले, लगेच ज्या व्यक्तीने म्हटलं की कोणी पाय धुवायला पाणी नाही द्यायचं, तर त्या व्यक्तीने पटकन बकेट घेऊन पटकन पाणी दिलं आणि त्या सिद्धार्थ भगवान सम्यक संबुद्धांचे पाय धुवून काढले. आणि लगेच जे व्यक्ती म्हटलं होतं की बुद्धांसोबत बोलणार नाही, ते व्यक्ती लगेच बुद्धांसोबत बोलायला लागले. जे व्यक्ती म्हटलं होतं की कधीच बुद्धाला आसन द्यायचं नाही बसासाठी, त्या व्यक्तीने जाऊन तिथे आसन टाकलं. आणि ज्या व्यक्तीने म्हटलं की या महाश्रमण गौतमाला जो शील तोडून गेला त्याला कधीच वंदन आपण करायचं नाही, प्रणाम करायचा नाही, तर हे पाचही लोक जसं सिद्धार्थ सम्यक संबुद्ध भगवान त्या आसनावर आसनस्थ झाले, लगेच हे पाचच्या पाचही परिवाजक प्रथम त्या भगवंताला वंदन केलं. आता हा आषाढी पौर्णिमेचा वेळ असतो. भगवान बुद्ध या आषाढी पौर्णिमेला 4 आर्य सत्य, आर्य अठ्ठांगिक मार्ग हे कथन करतात. आणि कथन केल्याबरोबर सर्वात जो व्यक्ती असतो धम्मात सर्वात जास्त, तसं कौंडिन्य भंतेजी जे आहेत ते फार तुरट असतात, खारटही असतात, लईस. तर ते अजिबात या दिवसात म्हणजे त्यावेळेस सर्वात लवकर म्हणजे भगवंतांनी जसं धम्म सांगणं सुरू केलं, तर या आषाढी पौर्णिमेपासून 3ऱ्या दिवसाला जर कोणी अरत्व प्राप्त केलं असेल तर ते म्हणजे कौंडिन्य भंतेजी. ह्या 4ही भिक्षूंपैकी सर्वात पहिलं निर्वाणाचा साक्षात्कार जर कोणी केला असेल तर ते म्हणजे कौंडिन्य भंतेजी. भिक्षू संघामध्ये बरं का, भिक्षू संघामध्ये. आता तर भिक्षू संघाची उत्पत्ती झाली. आता त्यावेळेस लोक बुद्ध आणि धम्म या दोनच याला शरण जायचे. पण हीच आषाढी पौर्णिमा आहे की ज्या वेळेस या 5ही भिक्षू लोकांचे धर्मचक्षु उघडले,
म्हणजे सत्याचा मार्ग काय आहे तो त्यांना अनुभवता आला, आणि अनुभवल्याबरोबर हे पाचही जेवढे भिक्षू आहेत ते म्हणतात की भगवान, आतापर्यंत आम्ही आमच्या शरीराला यातना देत होतो आणि यातना देऊन देऊन आम्ही संन्याशी जीवन जगलो, पण हे आमचं सारं संन्याशी जीवन सारं उद्ध्वस्त झालं, त्याचं काहीच पल्ले पडलत नाही किंवा काही त्याचा लाभ झाला नाही. पण तुम्ही जो 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग समजावून सांगितलं, त्याच्यात सर्वात मोठं दुःख मुक्तीचा मार्ग सर्वात मोठा मिळाला. आणि त्यामुळे भगवान, तुम्ही पहिले गुरु आहात की ज्यांनी आम्हाला निर्वाणाचा साक्षात्कार कसा आहे. आजपर्यंत सर्वांनी बोललेत की मी तुमचा गुरु, परंतु या जम्बूद्वीपामध्ये पहिल्यांदा जर ह्या गुरु जर मिळाला असेल तर भगवान बुद्धाच्या रूपामध्ये या 5 पंचवग्य भिक्खूंना. म्हणून तेव्हापासून गुरु आणि शिष्याचं नातं खूप बळकट झालं. म्हणून त्या माध्यमातून म्हणजे एखाद्या गुरुनी प्रवचन, जसं ज्ञानज्योती भंतेजी जे आहेत त्यांचे गुरु कोण? अमरज्योती भंतेजी. आणि अमरज्योती भंतेजीचे गुरु कोण? आनंद कौशल्यान भंतेजी. आनंद कौशल्यान भंतेजी जे गुरु आहेत. म्हणजे इथून जर हिशोब लावला तर लावता एकदम आपण बुद्धाच्या कालखंडापर्यंत जाऊ. गुरु शिष्य परंपरा आहे ना. म्हणजे अमरज्योती भंतेजींचे शिष्य ज्ञानज्योती भंतेजी, मग त्यांचे शिष्य आम्ही, कालांतराने आमचे शिष्य दुसरे. ही आहे गुरु शिष्य परंपरा. या गुरु शिष्याची जी परंपरेची जी सुरुवात झाली असेल तर ती सुरुवात म्हणजे आषाढी पौर्णिमेलाच झाली. म्हणजे अनेक म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं की फक्त पाचच भंतेजी होते. भगवान बुद्ध ज्यावेळेस धम्मचक्र प्रवर्तन करत होते, अनेक लोक प्रश्नही म्हणतात की म्हणतात, ज्यावेळेस भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तर फक्त 5च लोक होते म्हणतात, आणि बाबासाहेबांना केलं तर 5 लाख लोक होतं म्हणतात. सांगा, म्हणतात भगवान बुद्ध श्रेष्ठ की बाबासाहेब श्रेष्ठ? आता लोकांची ती प्रज्ञा आहे, प्रज्ञेच्या आधारावर लोक बोलतात तसं. पण बाबासाहेबांचे गुरु कोण? भगवान बुद्ध. मग शिष्य हा गुरुपेक्षा मोठा होऊ शकतो? अजिबात नाही. म्हणून भगवान बुद्ध होते आणि बाबासाहेब होते. म्हणून आता लोकांना वाटते की भंतेजी फक्त 5च लोक होते का? 5च भंते? नाही दायकांनो, हेच तर चुकते तुमचं. कितीतरी चक्रवालातून जेव्हा हे धम्मचक्र गतिमान करत होते तेव्हा या संपूर्ण मृगदाय वन प्रकाशित झालं होतं. एवढं प्रकाशित, 29 देवलोक, चतुर्महाराजिक देवलोक, निम्मानरती वसवत्ती, अनेक सत्वलोक, अनेक काही सरपटणारे प्राणी सुद्धा, तिर्यक लोक सुद्धा, ज्या वेळेस सिद्धार्थ भगवान सम्यक संबुद्ध धम्मचक्र प्रवर्तन करत होते, सारे लोक तो सद्धम्म ऐकत होते. आणि त्याच दिवसाला, या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाला ज्या वेळेस बुद्धांनी गतिमान केलं त्यावेळेस एवढे लोक शोतापत्ती फळाला प्राप्त झाले, एवढे लोक सकृदागामी झाले, अनागामी झालेत आणि अरत्व सुद्धा झाले. काही देवता लोक, काही सत्पुरुष, अनेक लोक, काही राजे, काही मनुष्य लोक, एवढे लोक त्या बुद्धाच्या कालखंडात ह्या धम्मचक्र प्रवर्तन ज्यावेळेस बुद्धांनी केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने हे 5च भिक्षू नाही तर अनेक लोक. आता तुम्ही म्हणाल भंतेजी त्याच्यात 5 लाखापेक्षा जास्त आकडा असेल का?
करोडोपेक्षा लोक तिथे धम्म आकलन करण्यासाठी होते आणि ते तेवढे लोक हे फलश्रुत होऊन गेले. म्हणून आजचा जो दिवस आहे हा पहिल्यांदा या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये गुरु शिष्याचा हा दिवस आहे. म्हणजे पहिल्यांदा शिष्याला एक उत्तम गुरु मिळाला आणि त्या गुरूंनी निर्वाणाचा म्हणजे सुखाचा मार्ग कसा सुखलभ होता येईल त्याचं महत्व पटवून दिलं. तो म्हणजे दिवस म्हणजे ही आषाढी पौर्णिमेचाच होता.